श्री संत गजानन महाराज रुग्ण सेवा समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या राज्याभिषेक दिनानिमित्त मेहकर आणि लोणार या ठिकाणी भव्य असं रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मेहकरमध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे। आज लोणार या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू आहे। जवळपास हजारो जे रुग्ण आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांनी आपापल्या जे रोग निदानासाठी उपचार जे आहेत ते या ठिकाणी ते घेत आहेत आणि तपासण्या त्यांच्या सुरू आहेत। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया। नेमकं काय कुठल्या या ठिकाणी ज्या रुग्णांना सेवा देण्यात येणार आहेत त्या कुठल्या आहेत? श्री संत गजानन रुग्ण सेवा समितीच्या माध्यमातून काल मेहकर येथे भव्य आरोग्य मोफत निदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। त्या शिबिराच्या माध्यमातून हजारो रुग्णांनी काल तपासणीचा लाभ घेतला। तसेच शेकडो रुग्णांच्या शस्त्रक्रिया त्यामध्ये डिटेक्ट करण्यात आल्या आणि त्या रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी मेहकरमधून त्यांना गाडीची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या शेकडो रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी करण्यात येणार आहेत। अतिशय उत्कृष्ट नियोजन असं संत आलेलं होतं आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या मेहकर ठिकाणी लाभलेला आहे। आणि आज लोणार येथे सुद्धा भव्य असं आरोग्य मोफत रुग्ण निदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या ठिकाणी सुद्धा या ग्रामीण भागातील सगळ्या रुग्णांनी त्याचा लाभ घेतला आणि या ठिकाणी बऱ्याच रुग्णांची तपासणी अद्यापपर्यंत झालेली आहे। या ठिकाणी ECG मोफत करण्यात आली, या ठिकाणी 2D इको मोफत करण्यात आला, या ठिकाणी स्त्रीरोगतज्ञ विभागाचे डॉक्टर तज्ज्ञ उपस्थित होते, अस्थिरोगतज्ञ डॉक्टर उपस्थित होते, त्या या ठिकाणी हृदयरोगतज्ञसुद्धा उपस्थित होते आणि अशा तज्ज्ञ डॉक्टरांची चमू या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली होती। त्यामुळं एवढं मोठं शिबिर आत्तापर्यंत लोणार तालुक्या आणि मेहकर तालुक्यामध्ये झालेलं नाही। अतिशय उत्कृष्ट असं नियोजन श्री संत सेवा रुग्ण समितीच्या माध्यमातून सन्माननीय भैयासाहेब पाटील यांनी करून देण्यात आलं आणि त्यांनी केलं होतं आणि त्यांचं खूप मोठं काम मेहकर आणि लोणार भागामध्ये नेहमी सातत्यानं चालू असते आणि खरंच त्यांचं कौतुक करण्यासारखं काम या सामाजिक चळवळीमध्ये ते करत असतात आणि निश्चितच ते काम पुढेही चालू ठेवतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि पुढील कामासाठी त्यांना शुभेच्छा देतो। जाणता राजा आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवराय यांचा 350वा राज्याभिषेक दिनानिमित्त विविध सामाजिक संघटना, हिंदू मुस्लिम कौमी एकता, छत्रपती शिवराय प्रतिष्ठान, छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान, पतसंस्थांचे फेडरेशन, त्यासोबतच स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेजी यांचं प्रतिष्ठान, या सगळ्यांनी आम्ही असं ठरवलं होतं की एक आगळा वेगळा उपक्रम या शिवराज्याभिषेक दिनी आपण करावा आणि तो रुग्णसेवेच्या माध्यमातून करावा। या पद्धतीने मग आम्ही श्री संत गजानन महाराज रुग्णसेवा समितीच्या वतीनं आणि सगळ्या सहकार्याच्या वतीनं या शिवराज्याभिषेक दिनाचं शिबिराचं आयोजन केलं। यामध्ये सर्वांनी आम्हाला साथ दिली, भरभरून प्रतिसाद दिला। रुग्णांनी काल मेहकरमध्ये हजारो रुग्णांनी याची तपासणी केली, मोफत तपासणी झाली। डॉक्टर उल्हास पाटील रुग्णालय जळगाव आणि त्यांची वैद्यकीय चमू यांनीही आम्हाला पूर्ण साथ दिली। स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि त्यांचे जिल्हाध्यक्ष श्री डॉक्टर ज्ञानेश्वरजी टालेसाहेब यांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी आम्हाला खूप मदत केली। या सगळ्या शिबिराचं उद्घाटन डॉक्टर साहेबांनी करतानाच जे रुग्ण आहेत आणि विशेष करून ज्या आज रक्ताचा तुटवडा सगळीकडे आहे तर त्यांनी स्वतः वाशिम येथील गजानन ब्लड बँकला आयोजित करून काही प्रमाणामध्ये आपलं योगदान त्यामध्ये असावं हा उद्देश ठेवून काल जवळपास 30 ते 40 इथे मेहकरमध्ये तिथे रक्तदान युवकांचं करून घेण्यात आलं। अगदी प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं दिला। आजही इथे लोणारमध्येही युवकांचा प्रतिसाद रक्तदानासाठी आहे। शिबिराच्या माध्यमातून एक सेवा घडावी हाच आमचा उद्देश आहे, एक संकल्प आहे आणि काही प्रमाणामध्ये आम्ही त्या संकल्पाच्या पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करून राहिलो, भविष्यातही करू आणि यानंतरही या पद्धतीच्या अशाच आरोग्य शिबिर असो, लोकांच्या समस्या असो आणि काही शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा पाठपुरावा असो, आम्ही आमचं सेवाभाव चालू ठेवू। संत श्री गजानन महाराज रुग्णसेवा समितीच्या मार्फत भैयासाहेब पाटील यांनी मेहकर आणि लोणार येथे भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं। यामध्ये अनेक तज्ज्ञ मंडळी, डॉक्टर मंडळी हजर होती आणि त्यांनी रुग्णांचं चांगल्या प्रकारे निदान केलं। त्यामुळे हजारो आणि शेकडो रुग्णांना इथे उपचारासाठी मदत मिळाली।
तर अशा शिबिरांचं आयोजन केल्यामुळे ग्रामीण परिसरातील रुग्णांना जो काही आधार मिळतो त्याबद्दल मी संत श्री गजानन महाराज रुग्णसेवा समितीचे आभार व्यक्त करतो. आज आमच्या लोणार शहरामध्ये जे लोणार शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व गोरगरीब रुग्णांना जे रुग्ण पैशाअभावी उपचार करू शकत नाही अशा आमच्यासारख्या गोरगरीब रुग्णांसाठी माननीय भैयासाहेब पाटील साहेब यांनी आज लोणार येथे जो रोगनिदान शिबिर या ठिकाणी आयोजित केला. या रोगनिदान शिबिरामध्ये माझ्यासारख्या असंख्य गोरगरीब रुग्णांनी या ठिकाणी उपचार घेतला व ज्या रुग्णांना या ठिकाणी मोठमोठाले आजार असेल, ज्यांच्यावर मोठमोठ्या शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे परंतु पैशाअभावी ते रुग्ण करू शकत नाही, अशा सर्व रुग्णांच्या शस्त्रक्रिया या श्री संत गजानन महाराज सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून भैयासाहेब पाटील या ठिकाणी करणार आहे. तरी मी आमच्या सर्व रुग्णांच्या वतीने माननीय भैयासाहेब पाटील यांचे या ठिकाणी आभार मानतो व त्यांनी यापुढेही गोरगरीब रुग्णांची या ठिकाणी सेवा अशीच करावी ही अपेक्षा व्यक्त करतो व त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो.